आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी शिवसेना भवनात स्वागत करत आहे। गेल्या महिन्यात देखील आपण सर्वांनीच सत्य जे आहे, महाराष्ट्राचे जे विषय आहेत ते देशासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी आपण ते विषय उचलत राहिलो। मग उद्योग जगातले 5 महत्त्वाचे प्रकल्प जे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत या खोके सरकारमुळे ते असतील, किंवा मग जर आपण बघितलं तर कृषी क्षेत्रात देखील जो ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, जो अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही, शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली नाही, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलेली नाही, कुठेही पंचनामे झालेले नाही आहेत, निकष बदलण्यासाठी जे उपसमितीची बैठक लागते ती देखील लागलेली नाही आहे। आणि जर आपण बघितलं तर महाराष्ट्रात एकंदर उद्योग जगत असेल किंवा कृषी क्षेत्रात असेल, जे दोन महत्त्वाचे सेक्टर्स असतात, इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर, हे दोघंही कोलमडत चाललेले आहेत, हाल होत चाललेले आहेत। तरी देखील खोके सरकार हे राजकारण फोकस करत आहे। आज जो आपल्यासमोर विषय मी आणत आहे तो एक अति महत्त्वाचा विषय आहे। जेवढा महत्त्वाचा उद्योग आहे, जेवढा महत्त्वाचा कृषी आहे महाराष्ट्रासाठी, तेवढाच महत्त्वाचा विषय आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी देखील आहे, तो म्हणजे मुंबई। अनेक दिवस मला ह्याच्यावर आपल्याशी चर्चा करायची होती। आपल्याकडून अनेक वेळा फीडबॅक येतोय, आपल्या माध्यमातून देखील बातम्या ह्या आम्ही बघत असतो, वाचत असतो आणि ह्याच्यावर सविस्तर बोलण्यासाठी आज मी आपल्याला इथे बोलवलेलं आहे। गेले 2-3 प्रेस कॉन्फरन्सेसमधून जर आपण बघितलं तर खूप वेळा असं होत आहे की अनेकदा जे सत्य लोकांसमोर आणतात त्यांना HMV म्हटलं जातं आहे। जे तरुण मुलं आंदोलन करतात स्वतःच्या रोजगारासाठी, स्वतःच्या हक्कासाठी, त्यांना शेमडी पोरं बोलली जाते आणि मग जे कोणी सत्य बोलण्यावर प्रयत्न करत असतात त्याच्यावर टीका होते, दादागिरी होते, हुकुमशाही साधारणपणे आपल्याला होते का या देशामध्ये, या राज्यामध्ये येत आहे का ह्याचा विचार होतो। मुंबईचं बोलायचं झालं तर आपण बघितलं असेल गेले 25 वर्ष आणि खास करून गेली 2.5 वर्ष उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबईवर जास्ती आमचा फोकस होताच, नक्की होता। जसं इतर शहरांवर होतं, नागपूरवर असेल, नाशिकवर असेल, ठाण्यावर असेल, पुण्यावर असेल, तसं मुंबईला देखील यावेळी प्राधान्य दिलं होतं आणि त्याच शहरांच्या बरोबरी किंवा जसे जिल्हे असतात तसं आपण इथे फोकस करत होतो। DPCमधून असेल, महापालिकेतून असेल, MMRDतून असेल, सगळ्या प्लॅनिंग एजन्सीज आणि खास करून मुख्यमंत्री मुंबईचे असल्यानंतर आम्ही अनेक वेगळे पॉलिसी आम्ही मुंबईत आणत होतो, ज्या इतर शहरांमध्ये नेण्याचा प्रयत्न देखील झाला। मुंबईत सरकार बदलल्यानंतर, महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर मध्यंतरीच्या काळात देखील मी थोडा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी देखील कुठे ना कुठेतरी या गोष्टीला रोख लागलेला। पण आज 2-3 विषय आपल्यासमोर आणायचे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जी दडपशाही चाललेली, हुकुमशाही चालली, ज्या प्रेशरखाली अधिकारी काम करत आहेत, 3 महत्त्वाच्या गोष्टी चालल्या आहेत: टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास। ह्या 3 गोष्टी आपल्या मुंबई महानगरपालिकेत सुरू आहेत। माझ्यासोबत वायकर साहेब आहेत, विशाखाताई आहेत। विशाखाताई स्वतः तर लीडर ऑफ द हाऊस होत्या। वायकर साहेबांचा देखील अनेक वर्ष तिथे खूप मोठा एक कामाचा एक्सपिरियन्स राहिलेला आहे। पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना मी सर्वांसमोर आणू इच्छितो आणि खास करून आपण ज्यांनी मुंबईत अनेकदा रिपोर्टिंग केलं ह्यांच्यासमोर, आपल्याला आठवत असेल जेव्हा हे सरकार आमचं पडलं महाविकास आघाडीचं आणि त्यानंतर हे खोके सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः, म्हणजे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांनी घोषणा केलेली की मुंबईच्या रस्त्यांसाठी 5,000 कोटी दिले जातील। 5,000 कोटी दिल्यानंतर मुंबईचे रस्ते रातोरात टोल फ्री होतील, खड्डेमुक्त होतील, असं त्यांनी घोषणा केलेली। आणि एकंदर जशा अनेक घोषणा त्यांनी केल्यात, मग दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची असेल, शेतकऱ्यांना मदत करण्याचं असेल, महाराष्ट्रात वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणण्याचा असेल, तशीच ही एक त्याच्यातली अजून एक घोषणा होती। झालं असं आहे की 5,000 कोटीचे टेंडर काढले गेले, त्यानंतर मला वाटतं मागच्या 10-15 दिवसापूर्वीच हे टेंडर सगळे स्क्रॅप केले गेले। 5,000 कोटीचे जे टेंडर होते ते रद्द केले गेले, रिकॉल केले गेले आणि आता रस्त्याचे नक्की ह्याच्या पुढे काय होणार, मार्ग काय रस्त्यांचा, हा कोणालाच काही माहिती नाही। म्हणजे आपण लक्षात घ्या, साधारणपणे गेले 10 वर्ष जे मी महानगरपालिका बघतोय जवळून आणि पालकमंत्री म्हणून देखील बघतोय, प्रत्येक वर्षी आपण 2 ते 2,500 कोटीचे टेंडर्स काढत असतो। त्याच्यातून जो काही खर्च होतो आणि ते टप्प्याटप्प्याने खर्च होतं, कारण काही ठिकाणी हॅम मॉडेल असतं, काही ठिकाणी DLP संपल्यानंतर आपण पूर्ण पैसा देत असतो कॉन्ट्रॅक्टरला। आणि कुठचाही रस्ता जो कोणी व्यक्ती आपल्याला सांगत असेल की रस्ते कुठच्याही शहरातले रातोरात खड्डेमुक्त करतो, हे खोटं बोलत आहेत, कारण कुठेही परवानगी सगळ्या रस्त्यांना काम करण्याची एकत्र मिळत नाही। आणि म्हणून त्याच वेळी मला प्रश्न पडलेला की 5,000 कोटीचे रस्ते हे बनवणार तरी कसे, कधी, किती वेळात बनवणार? एका रातोरात मुंबई जर चकाचक अशी झाली तर आश्चर्य आहे, पण हे करत असताना एक रस्ता जरी बनवायचा झाला तरी तुम्हाला 42 युटिलिटीज बरोबर काम करायला लागतं।
जे आपल्या रस्त्याच्या खालती असतात. त्याचं डक्टिंग करायला लागतं, मग त्याच्या वायरी असतात, काही काही पाईपलाईन असतात, काही स्टॉर्म वॉटर ड्रेन्स असतात, कोणाचं केबलचं असतं, कुठचं वायफायचं असतं, महानगर गॅसचं असतं. हे सगळ्यांना एकत्र करून काम करायला लागतं. दुसरा टप्पा म्हणजे 16 एजन्सीज मुंबईत काम करतात, प्लॅनिंग एजन्सीज, त्यांना एकत्र करायला लागतं. आणि तिसरं लेअर म्हणजे मुंबई ट्रॅफिक पोलीस यांची परवानगी घेऊन काम करायला लागतं. मुंबई ट्रॅफिक पोलीसबरोबर काम करत असताना मी मागच्या वर्षी देखील बघितलं, त्याच्या आधीच्या वर्षी देखील बघितलेलं आहे की साधारण 50 ते 100 मीटर एवढीच तुम्हाला परवानगी मिळते. आणि म्हणून आता माझा प्रश्न हा आहे की तुम्ही 5,000 कोटीचा प्रयत्न केलात का? 5,000 कोटीच्या टेंडरमध्ये कोणी आलं नाही की तुमचे कोणी होते ते आले नाहीत, हा एक वेगळा विषय झाला. आता ते रिकॉल झाल्यानंतर जो फेअर सीझन असतो आपलं काम करायचा, म्हणजे 1 ऑक्टोबर ते 1 जून ह्याच्यामध्येच जी रस्त्याची कामं होतात. आता ऑक्टोबर निघून गेलेला आहे, नोव्हेंबर संपत आलेला आहे. टेंडर काढणार कधी, रस्त्याची कामं होणार कधी आणि कुठच्या रस्त्याची कामं होणार? एकंदर विषय असा झालेला आहे की ह्या 5,000 कोटीच्या घोषणेमुळे मागच्या 2 वर्षातली जी कामं होती किंवा ह्या वर्षातली जी सुरू कामं होती, चालू कामं होती, ती देखील स्लो डाऊन झालेली आहेत, ती पूर्णत्वाला आलेली नाही आहेत. आणि मग इथून पुढे जात असताना येत्या पावसाळ्यात जर मुंबईकरांचे हाल झाले, जर रस्ते ओपन राहिले, जर खड्डे अजून पडले, तर याला जबाबदार पूर्णपणे घटनाबाह्य मुख्यमंत्री राहतील आणि महानगरपालिकेचं प्रशासन राहील. ह्याच्यात दुसरा मोठा प्रश्न हाच राहतो की कुठचाही महापौर आत्ता जागी नसता, कोणी तिथे स्टँडिंग कमिटी नसताना, इम्प्रूव्हमेंट कमिटी नसताना, कुठचाही नगरसेवक नसताना, स्थानीय स्वराज्य संस्था जी असते, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ह्याच्यात तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतलाच कसा? आणि हे कायदेबाह्य आणि घटनाबाह्य नाही आहे का? हा दुसरा मोठा विषय झाला. असं जसं रस्त्यांचा विषय आहे तसा एक महत्त्वाचा विषय, आणि सगळेच नगरसेवक मला वाटतं हे मान्य करतील, कुठच्याही पक्षातले असो, तो म्हणजे 1,700 कोटी जे ब्युटिफिकेशनला जाहीर झालेले आहेत. 1,700 कोटी जाहीर झालेले आहेत. हे 1,700 कोटी आले कुठून? तर जे नगरसेवकांचे हक्काचे अधिकाराचे पैसे असतात, जे आपण दत्तक वस्तीत असेल, झोपडपट्टीत असेल, आदिवासी पाड्यात असेल, गटाराच्या लाईनीसाठी असेल, जे छोट्या मोठ्या कामांसाठी आपण हे वापरतो, हा पैसा सगळा इथे न जाता यावर्षी डायव्हर्ट केल्याचं मला समजतं. हे आता महापालिकेने स्पष्टीकरण द्यावं. किंबहुना माझं तर मत आहे की जसं मी उद्योगासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलेलं की चला उद्योग का महाराष्ट्रातून बाहेर जातात, वेदांता फॉक्सॉनवर चर्चा करूया प्रेससमोर, तसं मी आज सांगतोय की प्रेससमोर येऊन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी 5,000 कोटीचे टेंडर का नाही नीट झाले, का रिकॉल केलं, रस्त्याचं पुढे काय होणार, ह्याच्यावर सांगायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे 1,700 कोटी जे नगरसेवकांच्या हक्काचे होते, जे मुंबईकरांच्या हक्काचे होते, हे ब्युटिफिकेशनला डायव्हर्ट केल्यानंतर अजून एक महत्त्वाची गडबड ह्याच्यात अशी झालेली आहे, जे मी अनेक आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत, वॉर्ड ऑफिसर्स मला सांगत असतात की हे ब्युटिफिकेशनचा फंड जो वॉर्डात दिलेला आहे त्याला कुठेही गाईडलाईन नसल्यामुळे नक्की हा ब्युटिफिकेशन म्हणजे करायचं काय, ह्याच्यावर खूप मोठा प्रश्न झालेला आहे. अनेक ठिकाणी 2-3दा टेंडर काढलेले आहेत, रिकॉल केलेले आहेत. मला एक ह्या घटनाबाह्य सरकारला सांगायचं आहे की ब्युटिफिकेशन म्हणजे काय LED लाईट्स लावणं एवढंच नसतं. मान्य आहे की आम्ही पण ट्रॅफिक सिग्नल्स चांगले LED लाईट्स करून केले, लाईटिंग वेगवेगळ्या ठिकाणी केलं, पण हे काय नुसतं लाईट लावण्यासाठी असं नव्हतं केलं आम्ही की चला इथे लाईट कमी आहे तर लाईट लावूया. खूप विचार करून ही सगळी योजना केली जाते. असं काही उगाच रात्री विचार केला की अरे ह्या ट्रॅफिक सिग्नलला चला लाईट जास्ती लावूया असं नसतं. इथे झिब्रा क्रॉसिंग कसं आहे, फुटपाथ कुठे आहे, तो लाईट किती लांबून दिसतो, सिग्नल किती लांबून दिसतो, हा सगळा विचार करून, मुंबईचा विचार करून आम्ही मुंबईत करत होतो आणि हेच इतर शहरांमध्ये आम्ही रेप्लिकेट करत होतो. पण झालं असं आहे की एकंदर 5,000 कोटीची गडबड, आता 1,700 कोटीचा घोळ जो झालेला आहे, हा सर्व मुंबईकराचा पैसा आहे आणि ह्याच पैशावर ह्या खोके सरकारचे डोळे आहेत. आपण आठवण करा, मी अनेकदा बोललेलो आहे, मध्यंतरी पण एका कॉन्क्लेव्हमध्ये बोललो की सोन्याचं अंड देणारी कोंबडी ही मुंबई त्यांच्यासाठी असेल, आमच्यासाठी आमची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि हीच भूमी आम्ही एवढ्या वर्ष जपत आलेलो आहे आणि इथे काम करत आलेलो आहे. जसं हे 2 मोठे घोळ आहेत, तसे अनेक वेगळे टेंडर्स आणि अनेक वेगवेगळी कामं आहेत जी आत्ता गेल्या 3 महिन्यात केलेली आहेत. पण कुठेही क्लॅरिटी मुंबई महानगरपालिकेकडून किंवा या खोके सरकारकडून आलेली नाही आहे की हे ठरवतं कोण आहे, मंजूर कोण करतं आहे, आदेश कोण देतं आहे, रिकॉल करण्याचे किंवा कॉलबॅक करण्याचे आदेश कोण देतं आहे, मग ह्याचं पुढे काय होतं आहे. ह्या गेल्या 3 महिन्यामध्ये मुंबईत किती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स सुरू झालेत, या गेल्या 3 महिन्यामध्ये मुंबईत किती इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स बंद करण्यात आले, ह्याच्यावर कुठेही व्हाईट पेपर काही आलेला नाही आहे. जसं हा मोठा एक विषय झालेला आहे टेंडरचा, तसं मध्यंतरीच्या काळात देखील मी बोललेलो की हे सरकार हे बदली सरकार झालेलं आहे. आपणच बघा, अनेकदा आपण देखील आश्चर्य व्यक्त केलेलं आहे आपलं स्वतःचं की मुंबई महानगरपालिकेत अनेक असे ऑफिसर्स आहेत
जे प्रत्येक म्हणजे गेल्या 10-15 वर्षात मी बघितलं सरकार कोणाचंही असलं तरी चांगले काम करणारे ऑफिसर्स आणि सगळे ऑफिसर्स चांगलं काम करत असतात आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या कपॅसिटीमध्ये. पण झालं असं नाव न घेता काही लोक असे आहेत ज्यांचे 90 दिवसात 6 बदल्या झालेले आहेत. काही लोक असे आहेत की ज्यांचे 24 तासात ते 48 तासात 3 बदले झालेले आहेत. काही लोक असे आहेत ज्यांचे 24 तासात 2 बदले झालेले आहेत आणि या प्रत्येकाला नंतर स्टे येतो. गेले 25 वर्ष शिवसेनेने देखील प्रशासन बघितलेलं आहे महानगरपालिकेतलं. तिथे महानगरपालिका चालवलेली आहे. गेल्या 2.5 वर्षात पालकमंत्री म्हणून मी महानगरपालिका आणि इतर मुंबईच्या एजन्सीज बघितलेल्या आहेत. कुठेही शासनामध्ये प्रशासनामध्ये बदल्या अशा लगेचच्या लगेच होत नाहीत की चला ह्यांनी पत्र दिलं आता ह्याची बदली काढा, पण आता त्यांनी सांगितलं की नाही ह्याची स्थगिती द्या, मग तिसऱ्यांनी मागितलं म्हणून तिसरीकडे पाठवा. नक्की कसं चाललं आहे, कोण चालवतं आहे, हे कुठून आदेश येत आहेत, कसे आदेश येत आहेत, ह्याच्या मागचे हेतू काय, एवढी गडबड गोंधळ नक्की का होतो आहे की टेंडर रिकॉल करायला लागत आहेत, प्रशासनातले अधिकारी 2-2, 3-3 वेळा बदलायला लागत आहेत, काही काही 6-7 वेळा बदलायला लागत आहेत. हे नक्की कोणाच्या पोटी चाललं आहे, कोणाच्या आदेशापोटी चाललेलं आहे, हे मुंबई महानगरपालिका आणि खोटे सरकारनी लोकांसमोर येऊन सांगणं गरजेचं आहे. कारण जसं मी सांगितलं ना की ह्याच्यात खच्चीकरण हे मुंबईचं होत आहे. जसं उद्योग आणि कृषी क्षेत्र हे महत्त्वाचं आहे, तसं मुंबई देखील जगभरात एक वेगळं आकर्षण आहे. आणि मुंबईतले रस्ते जर नीट नाही झाली, मुंबईतली कामं जर नीट नाही झाली, मुंबईतलं प्रशासन जर खच्चीकरण झालं या प्रशासनाचं, तर मुंबईचं जे एक आकर्षण आहे, जे एक पुश फॅक्टर असतो जो खेचत असतो शहराकडे, ते मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी ही सगळी पावलं उचलली जात आहेत का, हा देखील एक मनात प्रश्न येतो. कारण मुंबई हे त्यांच्या पोटात दुखत असतंच. मुंबईमध्ये काही झालं की त्यांच्या पोटात दुखतं, मुंबईचं काही चांगलं झालं पोटात दुखतं, महाराष्ट्र पुढे निघालं की यांच्या पोटात दुखतं. आणि म्हणून परत मी एकदा सांगतो, 5,000 कोटीचे टेंडर रस्त्याची काढणं मग स्क्रॅप करणं, 1,700 कोटी ब्युटिफिकेशनची टेंडर काढणं, कोणासाठी काढणं हे माहिती नाही, कोणाचा पैसा आहे, कोणी मंजुरी दिली हे माहिती नाही. प्रशासनात एवढ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या दररोज चाललेल्या आहेत, म्हणजे दररोज एक बदली, कधी असं झालं नाही. अनेक म्युन्सिपल कमिशनर्स मी बघितलेले आहेत, अनेक प्रशासनातले अधिकारी बघितलेले आहेत, अनेक पालकमंत्री बघितलेले आहेत. पण एकदा यादी ठरल्यानंतर कोणी अधिकारी पुढे मागे त्याच्यावर लेजिम खेळल्यासारखं करत नाही, जे आत्ता होत आहे. आणि हे खरोखर दुःखदायक आहे की ज्या मुंबईला आम्ही एवढं पुढे आणण्याचा प्रयत्न केला, महत्त्व देण्याचा प्रयत्न केला, आमच्या सरकारमध्ये मुंबईतून मुख्यमंत्री होते, 5 मंत्री होते, त्याच मुंबईचं खच्चीकरण हे खोके सरकार करत आहे. का करत आहे हे आम्हाला देखील माहिती नाही. तसंच अनेक ज्या मी सांगितलं टाईमपास चाललेलं आहे. म्हणजे मुंबईत अनेक जे आम्ही चांगली कामं करत होतो, आपल्याला आठवत असेल हिंदमाता ह्यावेळी पाणी तुंबलं नाही, गांधी मार्केट पाणी तुंबलं नाही, तसंच पुढच्या वर्षी मिलन सबवेला देखील पाणी तुंबणार नाही, कारण तिकडची देखील टाकी पूर्ण झालेली आहे, वरचं आता स्लॅब येणं बाकी आहे. पण ज्या बाकीच्या गोष्टी आम्ही करू इच्छित होतो, जसं कालच मला वाटतं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना, ज्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमध्ये झाली, आमच्या बजेट स्पीचमध्ये झाली, त्याचं उद्घाटन हे खोके सरकारने केलेलं आहे. आनंद आहे, कोणी क्रेडिट घ्यावं, पण काम पूर्णत्वाला नेणं गरजेचं आहे. काम हे नीट होणं गरजेचं आहे, कुठेही मध्ये अडथळा येऊ नये ही आमची भूमिका असते. आत्ता जर आपण बघितलं तर मुंबईत 2-3 महत्त्वाचे प्रोजेक्ट्स ह्याची आत्ता काय स्थिती आहे हे कुठेच लोकांना माहिती नाही. मला आपल्याला पण माहिती नसेल. डिसॅलिनेशनचा जो मोठा प्रकल्प आपण आणणार होतो, 1200 कोटीमध्ये साधारण 400 MLD पाणी, हा प्रकल्प स्थगित आहे की चालू आहे, टेंडरला गेला आहे की नाही गेला आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे बँड्रा फोर्ट ते माहीम फोर्ट जो आम्ही सायकल ट्रॅक बोर्डवॉक करणार होतो, त्याचंही पुढे काही माहिती नाही. सिरी रोडला जो एक ट्रीटॉप वॉकवे करणार होतो, त्याचंही पुढे काही माहिती नाही. माझ्या ऐकण्यात आलं आहे की एक ठिकाण सोडून अनेक वेगळ्या ठिकाणी जिथे आम्ही व्ह्यूइंग डेक करणार होतो, जसं वाळकेश्वरला केलेलं किंवा इथे आम्ही चैत्यभूमीच्या बाजूला केलेलं आहे, त्याच्यावर स्थगिती आलेली आहे. मग ह्याच्यानंतर माहीम फोर्ट, माहीमचा किल्ला जो आहे, तिकडचे सगळे वरचे झोपडपट्टी त्याचं पुनर्वसन करून जे सुरू झालेलं, तिथे नीट माहीम, वरळी आणि बँड्रा ह्याचं जे आम्ही एक सर्किट बनवणार होतो किल्ल्यांचं, त्याला स्थगिती आल्याचं मला कळत आहे. सेफ स्कूल्स, आता मी परवा देखील ट्विट केलं, सेफ स्कूल हा त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्र्यांच्या सोबतच आम्ही प्रकल्प जाहीर केलेला. साधी सोपी गोष्ट आहे, शाळेच्या आजूबाजूच्या 500 मीटरच्या परिसरामध्ये मुलांना किंवा मुलींना बसमधून किंवा गाडीतून किंवा रिक्षातून उतरल्यानंतर शाळेत नीट जाऊ शकतात आणि येऊ शकतात. शाळेत गेल्यानंतर डायबिटीज चेकअप असतो किंवा मॅनेजमेंट टाईप 1चं, ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे डोळ्याचा नंबर आहे की नाही, मेंटल चेकअप, डेंटल चेकअप, पण ह्याला पण स्थगिती आलेली आहे. थोडं दुःख या गोष्टीचं आहे, भीती या गोष्टीची वाटते की जे शिक्षण आम्ही मुंबई महानगरपालिकेचं
पुढे नेत होतो. ज्या शाळेंमध्ये आमच्या 12 शाळेंमध्ये CBSE, ICSE, IB, IGCSE या 12 शाळेमध्ये 4000 सीट्ससाठी 10,000हून जास्ती ॲप्लिकेशन आलेले, 1,00,000 या 3 वर्षात विद्यार्थी वाढलेले आहेत. 2-3 शाळा अशा आहेत जिथे राज्य सरकारची NOC पाहिजे, पण ती पण अजून प्राप्त झालेली नाही आहे, त्याच्यावर स्थगिती आलेली. मुळात सेफ स्कूल असेल, टॅक्टिकल अर्बनिझम असेल, अंधेरी घाटकोपर लिंक रोडचं आमचं काम असेल, फुटपाथ नीट करण्याचं काम असेल, माहीमचा किल्ला नीट करण्याचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर स्थगिती आल्यानंतर प्रश्न हाच पडतो की मुंबई महानगरपालिकेत आत्ता महापौर नसताना, नगरसेवक नसताना, कुठचीही कमिटी नसताना एवढी जी उधळपट्टी होत आहे ती कोणामुळे होत आहे, कोणाच्या आदेशावरनं होत आहे? खरंच मग ह्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्था आहेत का? त्यांना त्यांचा वेगळा काही अधिकार असतो की नसतो? आणि मग हा पैसा जो मुंबईकरांचा, जो आम्ही एवढ्या वर्ष जपून वापरला, जोपासून वापरला, आपण मुंबईची FD बघा आणि इतर शहरांची FD बघा, ठाण्यात सरप्लसमध्ये की डेफिसिटमध्ये हे बघा, हे सगळं इतर पॅटर्न मुंबईत यायला लागलेलं आहे का, ही आता भीती आम्हाला वाटायला लागली. हा पुढचं ना. आता बघा ना, एक महत्त्वाचं म्हणजे गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मी दोन्ही पुलाचं भूमिपूजन केलं, काही ठिकाणी उद्घाटन पण केलं, पण टलिंगचं जे काम होतं, जे टेंडर सगळं झालेलं, ते सगळं बंद केलं, स्क्रॅप केलं टेंडर. कोणाच्या आदेशामुळे केलं, कोणाच्या विचारामुळे केलं? महापौरांची मंजुरी होती का? महापौर त्यावेळी होते का? नाही, मागच्या महिन्यात झालं आहे. मग मुंबईकरांचा विषय जो असतो, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय असतो, तिकडच्या नागरिकांचा विषय असतो. आता 1 वर्ष GMLRचा प्रोजेक्ट पुढे ढकलला गेला. हे कोणामुळे झालं? कशामुळे झालं? कोणाची राक्षसी महत्त्वांशाच्या मागे होती? हा मोठा प्रश्न आहेच. हे तेच महत्त्वाचं ना. प्लॅनिंग तुम्ही मुंबईकरांसाठी करताय की स्वतःच्या गटासाठी करताय? आणि महत्त्वाचा मुद्दा हाच राहतो की मुंबईत निवडणुका घ्यायला तर घाबरत आहेतच, पण मुंबईकरांच्या हिताचे जे विषय आहेत ते तरी तुम्ही स्थगितीमधून बाहेर काढून तुम्ही मागे लावू शकता. जसं आज मला वाटतं पर्यटन विभागावर स्थगिती आलेली आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा, त्याच्यात मंदिरांच्या कामावर स्थगिती आलेली आहे, किल्ल्यांच्या कामावर स्थगिती आलेली आहे, स्मारकांच्या कामावर स्थगिती आलेली आहे. हे मंत्री महोदयांना राजकीय वाटतंय का? जसं मी सांगितलं ना, जेजुरीला जो आराखडा होता त्याच्यावर स्थगिती आलेली आहे. एकविरा देवीचे तिथे आम्ही फनिक्युलर रेल्वे बनवत होतो, त्याला स्थगिती आलेली आहे. हे यांचं हिंदुत्व आहे का? म्हणजे आमच्या पर्यटन खात्यातून ज्या ज्या मंदिरांसाठी, ज्या ज्या किल्ल्यांसाठी आम्ही फंड देत होतो त्याच्यावर स्थगिती आल्यानंतर हे त्यांचं हिंदुत्व आहे का? मला वाटतं जी भूमिका आहे ती काल उद्धव साहेबांनी आणि राऊत साहेबांनी स्पष्ट सांगितलेली आहे, त्याच्यावर मी बोलणं कितपत योग्य, कारण त्याच भूमिकेशी सर्व शिवसैनिक सहमत आहेत. पण आत्ता हा विषय जो आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण सध्याच्या स्थितीसाठी पण राजकीय पक्षांनी भांडायला पाहिजे. सगळे आपण 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी कोण योग्य होतं कोण अयोग्य होतं ह्याच्यावर भांडायला लागलो तर भविष्यासाठी कोण भांडणार आणि आत्तासाठी कोण भांडणार? आता मुद्दा हाच आहे की जिथे त्यांना भल्याचं एक्झिक्युशन. महत्त्वाची गोष्ट हीच आहे, माझी एकच मागणी राहील की जेव्हा मुंबईचा पैसा एवढा मोठ्या संख्येत वापरला जात आहे किंवा महत्त्वाचे टेंडर्स येत असतील, रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, फुटपाथचे असतील, शाळेचे असतील, हॉस्पिटलचे असतील, सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड किंवा हायकोर्ट मॉनिटर्ड टेंडरिंग प्रोसेस असावी. कारण आत्ता जेव्हा स्थानिक लोकप्रतिनिधी नाही आहेत, आमचा संशय असा आहे की या महानगरपालिकेमध्ये हस्तक्षेप आणि हुकुमशाही वाढत चाललेली आहे. आपल्याला 2 उदाहरणं देतो. शिवतीर्थावर आमचा दसरा मेळावा होता, तिथे महापालिकेकडून अडकाटी करण्याचा प्रयत्न केला, हायकोर्टात गेला आणि हाणून पाडलं. तसंच लटकेताईंना देखील असंच छळलं गेलं होतं. आणि ह्याचा अर्थ हाच होतो की महापालिका कुठच्या तरी वेगळ्या आदेशावर चालत आहे. जशी महानगरपालिका गेल्या 25 वर्षात फ्री अँड फेअर पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने चालत होती, ती पारदर्शकता आत्ता ह्या शासनात दिसत नाही. आता मूळ मुद्दा असाच राहतो की जेव्हा मुख्यमंत्री का महानगरपालिकेसाठी घोषणा करतात आणि ती घोषणा पूर्ण पण नाही करू शकत, तर एक
ते मुख्यमंत्री किती सक्षम आहेत, दुसरं ते खरोखर घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून कार्यपद्धत कशी आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आम्ही मंत्री म्हणून मदत करू शकतो, पण जेव्हा एकतर्फी चालवला जातो, राजकीय हेतूने चालवला जातो, तेव्हा गडबड होते. आणि ज्यांना मुंबईबद्दल प्रेम नाही आहे, मुंबईमधून ओरबाडायचं आहे, त्यांच्यासाठी ही महानगरपालिका चालते का की मुंबईकरांसाठी चालते. तुम्ही विचार करा, सगळं राजकारण बाजूला ठेवा, पण जे आम्ही काम करत होतो, जे मुंबईच्या इलेक्ट्रिक बससाठी असेल, मुंबईच्या शाळेसाठी असेल, दवाखान्यांसाठी असेल, फुटपाथसाठी असेल, अंधेरी घाटकोपर लिंक रोड 600 मीटरचं प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करू शकलो. पण पुढे नंतर सरकार आमचं पाडलं गेलं. पण त्या 600 मीटरमध्ये आम्ही स्वतःचं काही करत होतो का, राजकीय ऑफिसेस बांधत होतो का, की माझे चेहरे तिथे मी लावत होतो, तिथे फुटपाथ नीट करत होतो, झिब्रा क्रॉसिंग नीट करत होतो, सिग्नलिंग नीट करत होतो. म्हणजे रिक्षा असेल, बाईक असेल, सायकल असेल, पेडेस्ट्रियन असेल किंवा गाडी किंवा बस, हे नीटपणे तिथे चालू शकलं पाहिजे, ह्याच्यावर पूर्ण आमचा फोकस होता. आणि मुंबईकरांना जी सुविधा मिळाली पाहिजे, ज्या त्या मिळणं गरजेचं आहे. आज होते की लॉट 11 वगैरेची पण जो पैसा आहे तो पण डायव्हर्ट केला जातो. हा पैसा कोणाच्या मंजुरीने डायव्हर्ट केला जातो? ज्या आधीच्या स्टँडिंग कमिटीनी बजेट जे अप्रूव्ह केलेलं होतं, मंजूर केलेलं, ते कुठच्या तुम्ही मतानी किंवा सहमतीने नामंजूर करून हा पैसा वळवला जातोय. कारण कुठेही रिअप्रोप्रिएशन करताना तुम्हाला हाऊसमध्ये जायलाच लागतं. बरोबर ना वायकर साहेब? आम्ही उतरायला तयार आहोत. निवडणुका लावा आणि दाखवतो मैदानामध्ये. काय की लीज, स्क्वेअर फूट वगैरे त्यांना जास्ती माहिती असेल, पण आम्ही प्रत्येक निर्णय हा कॅबिनेट समोर नेऊन केलेला आहे. कारण हे सगळे निर्णय कॅबिनेट समोर होतात आणि ते लोकांच्या समोर असतात. त्याच्यात पण कन्सल्टंट आम्ही नीट टेंडर वेंडर करून केलेलं, जे काय खुली चौकशी होऊ द्या ना. माझं पण हेच मत आहे की चला, आम्ही जी चांगली कामं केली होती, आता पर्यटनमधून मला कुठेतरी ऐकवलं की 1.5 लाख कोटीची वगैरे संपत्ती आहे. असं संपत्ती वगैरे नसते ती. ते प्रॉपर्टी जे सरकारचे असतात, रेव्हेन्यूमधून MTDCला मिळतं, ते परत रेव्हेन्यूकडे जातं. तुम्हाला ट्रान्सफर जरी करायचं असेल कुठच्या दुसऱ्या खात्याला, तर रेव्हेन्यूकडे जायला लागतं. ही कार्यपद्धती आहे, ती थोडी समजून घेतली तर त्यांना करत होतो ते रितसर करत होतो. आता ही घोषणा आहे, पण आता घोषणेवर त्यांनी अंमलबजावणी करावी. आणि ह्याच्यात महत्त्वाचं हेच आहे, परत बघा, आम्ही आंदोलन का करत होतो, तर ते लोकांना मदत करण्यासाठी. आमचं कोणाचं तिथे वैयक्तिक घर नाही आहे. पण जसं हे आहे तसं शिवडीचं देखील आमचं BDT आहे, ते देखील प्रलंबित आहे. त्याच्यासाठी पण आम्ही केंद्रीय मंत्र्यांनी लिहिलेलं, तिथून नाकार आम्हाला उत्तर आलं, परत आम्ही त्याच्यावर आंदोलन करणार आहोत. पण मुळात हीच गोष्ट झालेली आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करायला लागतं का? वेदांता फॉक्सोनसाठी आंदोलन करायचं का? एअरबससाठी करायचं का? म्हणजे जे काम सरकारने केलं पाहिजे ते आम्ही आंदोलन करत राहायचं का? मग आम्ही होतो ते बरे होतो. सॉरी, यांचं मगासपासून राहिलं, मग इथे येतो. जितने भी पर्यटन डिपार्टमेंट के काम थे सारे स्थगित हो गए. DMC के भी टेंडरिंग जो 5,000 करोड़ करके गड्ढे फ्री मुंबई बनाने की प्लानिंग थी, वो स्थगित हो गई. इसके पीछे का उद्देश्य क्या है? और ऐसे समय कमिश्नर तो चूंकि आपके समय में भी थे, इनके समय में भी थे, किस तरीके का दबाव आप देखते हैं? एक देखिए आप कि जो पर्यटन स्थगिति आई है, ये बहुत ही चाइल्डिश और इमेच्योर पॉलिटिक्स है. मुझे लगता है कि जो भी काम हम जनहित की कर रहे थे, जो कल्चर विभाग होता है, जो एक अगर आप देखें तो उसमें काफ़ी मंदिरों के काम लिए थे, फोर्ट्स के काम लिए थे, तो ये सारे काम तो पूरे देश के लिए है, महाराष्ट्र के लिए, पर्यटन विभाग के लिए है. इसकी संपत्ति ऐसे नहीं देखी जा सकती है, इसकी जो एक एसेट वैल्यूएशन है ऐसे नहीं देखी जाती कि रेवेन्यू कितना आता है और क्या जाता है. इसमें यही देखा जाता है कि ये हेरिटेज के लिए क्या मायने रखता है, और वही हम काम आगे लेके जा रहे थे. वो किसी भी चुनाव क्षेत्र में हो, कभी हमने कौन विधायक है वहाँ से, क्या चुनाव क्षेत्र है, देखा नहीं. जो काम थे वो लोगों के किए. BMC को लेकर के BMC अभी आप देखें तो पूरी की पूरी राज्य सरकार के आदेशों के बल चल रही है. और यही मेरा दुख है कि जो लोकल सेल्फ गवर्नमेंट होना चाहिए वो भी महाराष्ट्र में रहा नहीं है. आप एक सवाल और है कि आपने पूरे कॉम्पेंसेशन में 3 सवाल लिए. पिछले 2 दिनों से आपके ऊपर टिप्पणी हो रही है ट्विटर के जरिए या नेताओं के बयान के जरिए
कि आप यात्रा में गए और यात्रा में जाने के बाद जब लौटे तो स्मृति दिन पर कोई कांग्रेसी नेता यहाँ नहीं आया। फिर सावरकर के मुद्दे को लेकर के भी शिवसेना के स्टैंड की लोगों ने जमकर उस पर गोले मारे। तो इन सारी चीज़ों को आप कैसे देखते हैं? मुझे लगता है देखना अच्छा है, यही हमारा फ्यूल होता है कि कोई हम पे बोले तो उनको डर है उनके मन में, इसलिए तो हम पे बोल रहे हैं, तो बोलने दीजिए। एक ही बात है कि हमारी जो भूमिका है वो कल उद्धव साहब ने स्पष्ट भूमिका आपके सामने रखी हुई है, और जो भी उन्होंने कहा था, शिवसेना और उद्धव साहब की भूमिका अलग और स्पष्ट है। सर, महाविकास आघाडीचा प्रक्रियेतला गोंधळ आणि लांबलेल्या निवडणुका यासाठी न्यायालयात जाण्याचा काही मानस आहे? पर्याय होऊ शकतो. एक महत्त्वाचं की जर आपण बघाल तर मुंबईत जर हा विषय असेल तर ठाण्यात काय चाललंय, कल्याण डोंबिवलीमध्ये काय चाललंय, अंबरनाथमध्ये काय चाललंय, नागपूरमध्ये काय चाललंय, पुण्यात काय चाललंय, नाशिकमध्ये काय चाललंय, हा पण एक विषय होऊ शकतो. कारण इथे कसं आहे, आम्ही सगळे आत्ता मुंबईचा विषय घेतलेला आहे, पण इतर शहरांचा पण देखील घेणार आहोत. तिथे देखील निवडणुका लांबलेल्या आहेत आणि तिथे देखील असेच हाल आहेत. एकंदर मला वाटतं सगळा जो काही घोळ चाललेला आहे कारभाराचा, तो एवढ्यासाठीच चाललाय कारण कारभार चालवायचं कसं हे सोडून राजकारणावर जास्ती फोकस होतो की कोण गटात माझ्या येतोय आणि मुंबई किंवा महाराष्ट्र हा विचार त्यांच्या मनातच नाही. एनडीए गठबंधन को लेकर भी आपकी पहल यहाँ से लेकर दिल्ली तक रही है। गर्मजोशी के साथ आपने राहुल जी का स्वागत किया, लेकिन अब ये पूरा मामला विवादों में आ गया है। आपको लेकर जो है सभी पार्टियां, चाहे वो मनसे हो, कांग्रेस, शिवसेना हो या फिर बीजेपी, आपको लेकर शायद वो पेपर पढ़ते नहीं इसलिए उनको हमारी भूमिका स्पष्ट नहीं है. हम प्रेस का सम्मान करते हैं और प्रेस में कल भूमिका हमने स्पष्ट कर दी है. आदित्य जी सीएम है हेमंत बिस्वा, उसने कहा है कि हर शहर में आपका पर्दा नहीं होना चाहिए, इसलिए 2024 में भी नरेंद्र मोदी पंतप्रधान होना चाहिए. नाही त्याच्यावर आता मी काय बोलू, मी आता मुंबईवर बोलायला आलो आहे आणि हे विषय आहेत. आदित्य जी आज जो है त्यांना तिथे शहरीकरणासाठी काही ॲडवाइस पाहिजे असेल तर देऊ शकतो. आज सुबह जो है संजय राउत जी ने साफ तौर पर ये संकेत दिया है कि वीर सावरकर हमारे लिए आराध्य हैं, अगर उनके बारे में कोई कुछ टिप्पणी करता है तो हम उसको मान्य नहीं करेंगे. राहुल गांधी को ऐसे टिप्पणी नहीं करनी चाहिए थी. अगर इस तरीके की वो टिप्पणी देते हैं तो हम महाविकास आघाड़ी में रहना है कि नहीं रहना, इसके बारे में विचार कर सकते हैं. फूट पड़ सकती है, ये शब्द का इस्तेमाल किया है, क्या कहेंगे? तो इस पर क्या कहूँ मैं, ये तो भूमिका है. आज महाविकास आघाड़ी में आपकी मुझे लगता है आज अभी के लिए जो भूमिका है शिवसेना की, वो कल उद्धव साहब ने और राउत साहब ने स्पष्ट भूमिका आपके सामने रखी है. अभी की जो प्रेस कॉन्फ्रेंस है, मैं आज मुंबई जो हमारे लिए महत्वपूर्ण इशू है उसी पे बात करूंगा. जो भूमिका सावरकर जी के बारे में है और जो भूमिका जो कुछ बयान चल रहे हैं उस पर है, तो राउत साहब ने और कल उद्धव साहब ने रखी है आपके सामने. आशीष शेलार ने आज प्रेस कॉन्फ्रेंस ली और कहा- नाही ते जाऊ देते ना, पक्षात स्थान दाखवलेलं त्यांचं. प्रॉपर्टी टैक्स को लेकर के कि अब जब पिछली सरकार थी तो उन्होंने होटल्स के पैसे माफ किए, अलग अलग चीज़ें की, दारू को लेकर के उन्होंने चीज़ें रियायत दी, लेकिन प्रॉपर्टी टैक्स को लेकर के उन्होंने काम नहीं किया. और हमारी आज पेंगुइन पे नहीं कहा उन्होंने कुछ, दर्द हुआ होगा पेंगुइन को. ठीक है. मैंने अभी काफ़ी डिटेल में कहा मराठी में, वो हिंदी में दोहराऊंगा मैं थोड़ी जितनी कोशिश करूंगा. एक अगर आप देखें तो 5,000 करोड़ के टेंडर निकाले गए थे रास्तों के लिए. मुंबई की सड़कें जो होती है वो अलग अलग हिस्सों में बांटी जाती है. MMRD है, PWD है, MSRDC है, BMC है, रेलवेज है, SRA है, माडा है. ये सारी एजेंसियां जो है वो मुंबई को अलग अलग 16 एजेंसीज मुंबई को प्लानिंग एजेंसी के रोल में चलाती है. एक भी सड़क बनानी हो तो उस सड़क के नीचे लगभग 42 यूटिलिटीज़ है, 16 एजेंसीज और मुंबई ट्रैफिक पुलिस के साथ उनको कोऑर्डिनेट करना पड़ता है. जो बात मुख्यमंत्री महोदय ने, जो अनकॉन्स्टिट्यूशनल CM है, उन्होंने कही थी कि हम ओवरनाइट मुंबई के गड्ढे गायब कर देंगे. ये कोई विधायक तो नहीं है कि गायब कर देने की बात उन्होंने कर दी थी कि गुवाहाटी लेके गए तो गड्ढे गायब हो गए, गोवा लेके गए तो गड्ढे गायब हुए. ये किसी को, ये कोई भी अगर कहता है तो झूठ कहता है, क्योंकि रास्ते बनाने में, सड़क बनाने में जो वक्त लगता है, जो मुंबई जैसे शहर है, पुणे जैसे शहर है, वो लगता है वक्त, क्योंकि ट्रैफिक होते हैं, लोग चलते रहते हैं, वो रास्ता बंद करने में ट्रैफिक के साथ कोऑर्डिनेट करना पड़ता है. लेकिन यही 5,000 करोड़ का जो टेंडर था वो पिछले 10 दिनों में रिकॉल किया गया, स्क्रैप कर दिया गया. अभी सवाल यही है कि अभी तक कोई नया टेंडर निकला नहीं है. तो अगर मुंबई में रास्ते ना हो, अगर मुंबई के रास्ते रिपेयर ना हो, तो इसके लिए जिम्मेदार कौन रहेगा? जवाब यही है, ये घटना भाई मुख्यमंत्री जो है यही रहेंगे, क्योंकि इन्होंने ही अनाउंसमेंट करी थी. वैसे ही 1700 करोड़ का जो टेंडर उन्होंने निकाला है ब्यूटिफिकेशन के हिसाब से, अगर आप देखें तो ये सारे जो पैसे हैं वो मुंबईकरों के पैसे हैं. मुंबई से जो
हमारे मेयर चुन के आते हैं, मुंबई से जो हमारे कॉर्पोरेटर्स चुन के आते हैं, उनके बल पे ये पैसा चलता है और उन्हीं का अधिकार होता है। ये जो ब्यूटिफिकेशन का टेंडर है उसमें कहीं पे भी अगर आप देखें तो कोई क्लैरिफिकेशन नहीं है कि ब्यूटिफिकेशन यानी क्या, ब्यूटिफिकेशन का मतलब क्या है। तो कोई वॉल पेंटिंग कर रहा है, कोई एलईडी लाइट चल रहा है, बट ये सब अनप्लान्ड हो रहा है। हम जब काम कर रहे थे तो टैक्टिकल अर्बनिज्म हो, सेफ स्कूल्स हो, सेफ हॉस्पिटल हो, पेडेस्ट्रियनाइजेशन हो, ट्रैफिक प्लानिंग हो, इस हिसाब से काम कर रहे थे। अभी जो आप देख रहे हैं तो इसमें एडमिनिस्ट्रेशन पूरी की पूरी लॉस्ट है कि कैसे काम करें, और अगर काम उनके हिसाब से यानी खोखे सरकार के हिसाब से नहीं होती है तो उनकी ट्रांसफ़र करी जाती है। तो यही माहौल बन चुका है मुंबई में और अन्य शहरों में। ये हुक्मशाही तानाशाही का माहौल है, ये डर का माहौल है, और इसी प्रेशर के नीचे हमारे सब अधिकारी काम कर रहे हैं। आदित्य, अगले हफ्ते महाविकास शिंदे ग्रुप के तमाम सारे विधायक वो फिर से कामाख्या देवी और गुवाहाटी जा रहे हैं ताकि सरकार आ गई और मां का धन्यवाद देने के लिए। इसको कैसे देखिए? नगर विकास म्हणजे प्रत्येक शहराबद्दल मुंबई शहर आहे बाकीचं आहे, नगर विकास खात्याअंतर्गत येते। आपण जे बोलतो ते मगाशी विचारलं तुम्ही याविषयी त्यांनी स्थगिती देणं किंवा रेकॉर्ड करणं याबद्दल आपण तारीख सोडणार जाणार। आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कोर्ट हा एक पर्याय असू शकतो, पण हे मुंबईकरांची कामं आहेत। ही जशी मुंबईकरांची कामं आहेत तसं पुणेकरांची असतील, नागपूरकरांची असतील, नाशिककरांची असतील। सेफ स्कूल्स जसं मी सांगितलं हे आम्ही महाराष्ट्रात करणार होतो। युडी मंत्री तत्कालीन आपण कोण होते मला तरी आठवतात, ते आत्ताच्या तेच होते, त्यांना आठवत नसेल त्यांनी काय केलं ते। पण मूळ गोष्ट हीच आहे की प्रत्येक वेळी आंदोलन किंवा प्रत्येक वेळी कोर्ट हे करणं गरजेचंच आहे का? कधी ना कधीतरी आपण राजकारण बाजूला ठेवून जे आपल्या भवितव्यासाठी असेल किंवा आत्तासाठी असेल किंवा नागरिकांसाठी असेल हे आपण करू नाही शकत का? ह्याच्यावर फोकस नाही करू शकत का? उद्घाटन करणं त्यांचा अधिकार आहे। जसं काल पण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने स्कीम आम्ही आणली, उद्घाटन त्यांनी केलं। उद्घाटन करण्याचा, क्रेडिट घेण्याचा, पोस्टर लावण्याचा अधिकार पूर्णपणे त्यांचा आहे, पण कामं तर पूर्ण करा। अभी भी कई प्रोजेक्ट ऐसे हैं आदित्य जिसमें कई अलग अलग विधायकों के लेटर्स जाते हैं और उस पर हर विधायकों के लेटर पर उनके अनुसार वो लिख दिया प्रोजेक्ट है, फंड्स है, ट्रांसफर्स है, बहुत सारी मज़ा चल रही है वहाँ, अल्प आयु की मज़ा है। औरंगाबाद में 3 दिन पहले एक हादसा हुआ था जहाँ लड़की ने ऑटो से जंप कर लिया जिस बिकॉज ऑटो वाले ने उससे अशब्द से बात किया था। हम वुमेन सेफ्टी की बात करते हैं सर, कुछ समय पहले थाने में भी ये चीज़ हुई थी, तो हम कैसे इसको देखेंगे आगे? हमने डीसीएम से बात करने की कोशिश की, उन्होंने कहा हम बाद में बात करेंगे, फिर वो निकल गए। ये दर्द भरी बात है क्योंकि जिस संभाजीनगर की आप बात कर रहे हो जहाँ रिक्शा से छलांग लगाई या फिर थाने का हादसा हो, अगर आप देखें तो उसी संभाजीनगर जिले से एक मंत्री महोदय है जिन्होंने सुप्रिया सुले को बहुत ही गंदे शब्दों में कुछ कहा था, और वो शब्द एक बार नहीं बल्कि बार बार इस्तेमाल किया था, और कोई भी अभी भी प्रायश्चित उनके चेहरे पे दिखता नहीं है, कोई दुख दिखता नहीं है, माफ़ी कोई मांगी नहीं उन्होंने। अगर ऐसे लोग हमारे मंत्रिमंडल में हो, अगर ऐसे ही लोग हमारे राज्यकर्ता हो, तो और क्या उम्मीद रखते हैं? और यही आप देखिए कि इस पूरे मंत्रिमंडल में एक भी महिला नहीं है, कोई महिला आवाज़ नहीं है। और ऐसे नहीं है कि भाजपा के पास महिला विधायक नहीं है, काफ़ी सारे हैं, अच्छे काम शायद कर रहे होंगे, तो फिर क्यों स्थान नहीं दिया गया? सर, हा आपल्याच काही विषयाचा सरकारांबद्दल समजा वाईट शब्द बोलायचे, त्यांना आपल्याच प्रवक्ते अब्दुलबाईंना भेटायचं आहे किंवा असं होतं, लोकांच्या मनात शंका नाही नाही, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे। त्यांची हकालपट्टी होणं हे गरजेचं होतं। टीटी घोटाळा असेल, ओला दुष्काळ कुठे असेल, किंवा आत्ता जे काही सुप्रियाताईंबद्दल, आणि सुप्रियाताईंबद्दल पण आपण एक मिनटं बाजूला ठेवा की ते राज्यसभाच्या खासदार आहेत किंवा राष्ट्रवादीचे नेते आहेत। कुठच्याही महिलेबद्दल असं बोलणं आणि परत परत बोलणं, कधी कधी काय होतं की तुमच्यावर जे संस्कार असतात किंवा मनात जो राग असतो तो एकंदर वेळी बाहेर येऊ शकतो, पण हे परत परत बोलणं, माफी न मागणं, कुठेही चेहऱ्यावर दुःख न दाखवणं, म्हणजे ज्या मस्तीत चाललेलं सगळं हे दुःखदायक आहे। असो, मला वाटतं आज गोवरची साथ आहे, पण जसं मी सांगितलं की प्रशासन, शासन हे पूर्ण राजकारणात व्यस्त आहे। आज मुंबईचे विषय मी आपल्या माध्यमातून मांडलेले आहेत, ह्याच्यात अजून काही माहिती हातात जशी येत राहील आणि अजून 2-3 विषय महत्त्वाचे आहेत ते देखील आपण लवकरच चर्चा करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।